ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा प्रत्येक जीव आपापल्या कर्मात मग्न होता. मात्र काळानुसार सृष्टीतील समतोल बिघडू लागला. लोकशक्तीच्या बळावर एकमेकांवर अन्याय करू लागले होते. मृत्यूनंतर यमराज कर्माचा हिशोब घेत असत, पण जिवंतपणी माणसाला त्याच्या चुकीची जाणीव करून देणारी आणि पृथ्वीतलावरच कर्माचे फळ देणारी कोणतीही व्यवस्था नव्हती. अधर्माचा हा वाढता प्रभाव पाहून त्रिदेवांनी एका अशा देवतेची गरज व्यक्त केली, जी अत्यंत निष्पक्ष असेल आणि दंडाधिकारी म्हणून कर्माप्रमाणे न्याय देईल. या न्यायाधीशाच्या जन्माची कथा सूर्यकुलातून सुरू होते. भगवान सूर्यदेवांचा विवाह विश्वकर्मा यांची कन्या संज्ञा हिच्याशी झाला होता. संज्ञा सूर्यदेवांवर प्रेम करत असे, पण त्यांचा सुवर्ण समान उजळ वर्ण आणि सूर्याचे प्रखर तेज तिला शारीरिकदृष्ट्या सहन होत नव्हते. त्यांच्या जवळ गेल्यावर तिला उष्णतेचा प्रचंड त्रास व्हायचा. स्वतःची सहनशक्ती वाढवण्यासाठी तिला कठोर तपश्चर्या करायची होती, पण पतीला एकटे सोडून जाणे तिला योग्य वाटेना. अखेर तिने आपल्या तपातून स्वतःची हुबेहूब प्रतिकृती छाया निर्माण केली आणि तिला आपली जागा घेऊन सूर्यदेवांची सेवा करण्याची आज्ञा दिली. हा भेद कोणालाही न सांगण्याचे वचन घेऊन संज्ञा तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. छाया ही भगवान शिवाची परमभक्त होती. जेव्हा शनिदेव छायाच्या गर्भात होते तेव्हा तिने कडक ऊन आणि प्रखर उष्णतेमध्ये महादेवाची अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या प्रभावामुळे आणि बाहेरील उष्णतेमुळे गर्भातील बालकाचा वर्ण काळा झाला. वैशाख महिन्यातील अमावस्येला दुपारच्या मध्यान्ह काळी शनिदेवाचा जन्म झाला. जेव्हा सूर्यदेवांनी आपल्या पुत्राचा तो श्यामल काळा वर्ण पाहिला तेव्हा ते संतापले. स्वतः अत्यंत तेजस्वी आणि उजळ रंगाचे असल्याने हा काळा पुत्र आपला असूच शकत नाही असा संशय त्यांनी घेतला आणि पुत्राचा अपमान केला. पित्याने केलेला हा अनादर आणि मातेच्या चारित्र्यावर घेतलेला संशय पाहून शनिदेवांना प्रचंड क्रोध आला. त्यांनी जेव्हा आपल्या क्रूर वक्रदृष्टीने पित्याकडे पाहिले तेव्हा सूर्यदेवाचे तेज लोप पावले आणि ते स्वतः काळे पडले. सूर्याचे रथ जागची हलेनासे झाले. ही भयानक स्थिती पाहून ब्रह्मा आणि शिव तिथे प्रकट झाले. त्यांनी सूर्यदेवाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. महादेवांनी शनीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान आणि जगाचे भाग्यविधाते व दंडाधिकारी होण्याचा वर दिला. शनी हा शब्द शनये या धातूपासून आला असून त्याचा अर्थ हळूहळू चालणारा असा होतो. त्यांची गती मंद असल्याने त्यांना शनैश्चर किंवा शनी असे नाव पडले. न्यायाचे कार्य करण्यासाठी शनिदेवांनी कावळा या पक्षाला आपले वाहन म्हणून निवडले. कावळा हा अत्यंत चणाक्ष, सावध आणि निसर्गातील गुप्त हालचालींची चाहूल लागणारा पक्षी आहे. शनिदेवांना हेच दाखवायचे होते की ते बाह्य रूपावर किंवा सौंदर्यावर नाही, तर गुणांवर आणि सूक्ष्म कर्मांवर लक्ष देतात. जसा कावळा कोणाच्याही लक्षात न येता सगळीकडे पोहोचू शकतो, तसे शनिदेव प्रत्येकाच्या कर्मावर नजर ठेवून असतात. अशा प्रकारे ज्यांना जगाने तुच्छ लेखले त्यांनाच महादेवांनी सृष्टीचे सर्वात मोठे पद दिले. आजही शनिदेव आपल्या न्यायाने राजाला रंक आणि रंकाला राजा बनवण्याचे सामर्थ्य ठेवतात.